नमस्कार, आपण पाहतात BK अभिलाष यूट्यूब चॅनल। आपल्या चॅनलवरती इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ITच्या ट्रेडचे थेअरी तसेच प्रॅक्टिकलचे व्हिडिओ येत असतात आणि यावेळेस आपले ट्रान्सफॉर्मर आपण धडा चालू केलेला आहे। मागच्या लेसनमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचा परिचय, त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरचं व्याख्या, तत्व, कार्यपद्धती, त्याची रचना याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे। आणि आजच्या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की ट्रान्सफॉर्मरला आपण लोड दिल्यानंतर काय होते, किंवा ट्रान्सफॉर्मर जो नो लोड असेल तर त्यावेळेस काय परिस्थिती असते, किंवा आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। मग आपल्या आजच्या लेसनचे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। इथे बघा, ट्रान्सफॉर्मर नो लोड, ट्रान्सफॉर्मर ऑन लोड, त्याचप्रमाणे लॉसेस, EMF इक्वेशन, हे महत्त्वाचे मुद्दे आजच्या लेसन मध्ये आपले असणार आहे। तर त्यापूर्वी आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय याची चर्चा करूया। आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे ही संकल्पना अशी आहे की ट्रान्सफॉर्मर वरती आपण लोड दिला तरी त्याच्यामध्ये लॉसेस होत नाहीत, म्हणजे लॉसेस झिरो। ज्या ट्रान्सफॉर्मर वरती लॉसेस झिरो असतील आणि प्रायमरीला जेवढी पॉवर दिलेली तेवढीच पॉवर ती फ्रिक्वेन्सी आणि पॉवर मध्ये बदल न करता ते सेकंडरीला ट्रान्सफर करते। तर हे आपण जी व्याख्या बघितली तर ह्या व्याख्येप्रमाणे अशी कल्पना केलेली असते की ट्रान्सफॉर्मर आयडियल ट्रान्सफॉर्मर असा आहे की त्याच्यामध्ये कोणतेच लॉसेस होत नाहीत, नो लोड ते फुल लोड, अशी कल्पना केलेली आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये हे शक्य नसतं, प्रत्यक्षामध्ये असं घडत नाही। तर ही माहिती आपण आता ह्या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत। बघा, इथे आपण आता हे ट्रान्सफॉर्मरची इथं प्रायमरी वाइंडिंग आहे, ही प्रायमरी वाइंडिंग, ही सेकंडरी वाइंडिंग। सेकंडरी आपली ओपन आहे आणि प्रायमरीला आपण AC सप्लाय दिलाय। तर प्रायमरीला AC सप्लाय दिलेला आहे आणि सेकंडरी ओपन आहे, म्हणजे सेकंडरीला आपण लोड जोडलेलं नाही। तर याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मरची नो लोड अवस्था, ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड असं आपण याला म्हणतो। मग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण प्रायमरीला सप्लाय देतो त्यावेळेस प्रायमरीमधून एक करंट वाहतो आणि प्रायमरीमध्ये सेल्फ इंडक्शनची क्रिया होते आणि त्याच्यामध्ये EMF निर्माण होतो, त्याला आपण प्रायमरी EMF E1 म्हणूया। आणि याला सप्लाय जो दिलेला आहे त्याला आपण V1 म्हणूया, सप्लाय व्होल्टेज V1। आणि सेल्फ इंडक्शनच्या क्रियेमुळं या ठिकाणी EMF जो निर्माण झाला प्रायमरीमध्ये त्याला प्रायमरी EMF E1 असं म्हणूया। या वाइंडिंगमध्ये, प्रायमरीच्या वाइंडिंगमध्ये करंट वाहिल्यामुळं याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि त्या चुंबकीय रेषा शेजारची जी सेकंडरीची कॉईल आहे त्याच्याकडून कट होतात आणि सेकंडरीमध्ये EMF निर्माण होतो, त्याला आपण E2 म्हणूया, सेकंडरी EMF E2 असा आहे। आणि या ठिकाणी अवस्था कशी आहे की सेकंडरीला आपण लोड दिलेलं नसल्यामुळं सेकंडरीचं सर्किट अपूर्ण आहे, ओपन सर्किट आहे आणि त्यामुळे सेकंडरीमधून करंट वाहत नाही। परंतु सेकंडरीमधून करंट वाहत नसल्यामुळं प्रायमरीमध्येही करंट कमी असतो, त्याला आपण नो लोड करंट म्हणतो, I0, नो लोड करंट होतो। मग या ठिकाणी काय होतं की ट्रान्सफॉर्मरवरती लोड नसल्यामुळं या ठिकाणी सेकंडरी ओपन असल्यामुळं जे काही पॉवर इथं ट्रान्सफर होणार आहे ती सगळी पॉवर जी काय आहे की या कोरमध्ये खर्च होते, सगळी पॉवर कोरमध्ये खर्च होते आणि त्यामुळं काय होतं की कोर लॉसेस होतात। म्हणजे ओपन सर्किट असताना ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर लॉसेस होतात, नो लोड असताना। म्हणजे या ठिकाणी दोन क्रिया होतात की एक जो नो लोड करंट जो प्रायमरीमधून वाहतोय तर त्याचं काम काय आहे, चुंबकीय रेषा निर्माण करणं, चुंबकीय क्षेत्र निर्माण करणं हे होतंय। आणि त्याचप्रमाणे जी पॉवर या ठिकाणी सेकंडरी ओपन असल्यामुळं ती पॉवर खर्च होते, त्यामुळं कोर लॉसेस होतात। म्हणून काय होतं की ओपन सर्किट असताना काय काय होतं बघा, I0 म्हणजे नो लोड करंट, नो लोड करंट आहे आणि त्याचप्रमाणे काय होतं की कोर लॉसेस होतात आणि चुंबकीय रेषा निर्माण करणे, या दोन क्रिया या ठिकाणी घडतात। ट्रान्सफॉर्मरला आपण लोड न दिला तर, नो लोड ट्रान्सफॉर्मर असेल तर या दोन क्रिया घडतात। मग यामध्ये काय काय होतं ते आपण आता पाहूया। तर इथे वेक्टर डायग्रामच्या सहाय्याने काय क्रिया होते आपण बघूया। बघा, आता ही या ठिकाणी इथे V1 दाखवलाय, प्रायमरी व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज, आणि या सप्लाय व्होल्टेज V1 Y अक्षावरती आहे आणि याच्या इन फेज मध्ये
हा वर्किंग करंट आहे. वर्किंग करंट म्हणजे काय आहे की ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिला असता त्या करंटमुळं काय होतं की कोअर लॉसेस निर्माण होतात. पॉवर ही ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये खर्च होते आणि कोअर लॉसेस निर्माण होतात या वर्किंग करंटमुळं. याला ॲक्टिव्ह कॉम्पोनेंट करंट म्हणतात, ॲक्टिव्ह कॉम्पोनेंट करंट. आणि या ठिकाणी हे थिटा आहे, हा जो कोन आहे हा I0 म्हणजे नो लोड करंट आणि सप्लाय व्होल्टेज याच्यामधला हा कोन आहे. आणि याचा कॉस म्हणजे पॉवर फॅक्टर, कॉस थिटा आपण त्याला पॉवर फॅक्टर म्हणतो. आणि या ठिकाणी सप्लाय दिल्यानंतर काय होतं की ज्या चुंबकीय रेषा निर्माण होतात वाइंडिंगमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं त्याला मॅग्नेटायझिंग करंट IM आपण असं म्हणतो, चुंबकीय रेषा निर्माण करणारा करंट. आणि हा आहे कोअर लॉसेस निर्माण करणारा करंट. कारण हा जो इथं थिटा कोन आहे या कोनाच्या आधारे हे दोन करंट या ठिकाणी काढलेले आहेत. तसं मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे काय की याची किंमत बघा I0 साइन थिटा. या थिटाचा साइन समोरची बाजू ही जी आहे भागिले कर्ण म्हणजे I0 आहे, नो लोड करंट आहे. ही बाजू म्हणजेच ही बाजू एक्स अक्षावरती, म्हणून हा IM इथं दाखवला. समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे साइन थिटा, I0 साइन थिटा, याला मॅग्नेटायझिंग करंट म्हणतात. आणि हा रिएक्टिव्ह कॉम्पोनेंट करंट याला म्हणतात, रिएक्टिव्ह कॉम्पोनेंट करंट की ज्याच्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. आणि हा जो नो लोड करंट आणि व्होल्टेज आहे सप्लाय व्होल्टेज याच्यामध्ये कोणाचा आणि ही जी बाजू आहे याला ॲक्टिव्ह कॉम्पोनेंट करंट म्हणतात, I0 कॉस थिटा. लगतची बाजू भागिले कर्ण याला आपण कॉस म्हणतो. मग हा जो कोन आहे याचा I0 गुणले कॉस थिटा म्हणजे याला म्हणतात वर्किंग करंट किंवा ॲक्टिव्ह कॉम्पोनेंट करंट. नो लोड करंट जो आहे I0 याची किंमत कशी काढलेली आपण, यांचा वर्ग येणार या ठिकाणी. I0 चा वर्ग बरोबर IM चा वर्ग अधिक IW चा वर्ग असं होणार आहे ते. आणि म्हणून याचं वर्गमूळ काढलं असता काय होतं, I0 चं वर्गमूळ I0 बरोबर वर्गमुळात IM चा वर्ग अधिक IW चा वर्ग असं इक्वेशन तयार होतं. इथं नो लोड करंट बरोबर काय आहे, मॅग्नेटायझिंग करंट आणि वर्किंग करंट यांच्या वर्गांची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ असं नो लोड करंटची आपण किंमत काढतो. म्हणजेच अशा प्रकारे आपण काय ट्रान्सफॉर्मर हा जर याला जर लोड जोडला नाही तर कोणत्या क्रिया घडतात, मुख्य दोन क्रिया घडतात. की काय होतं की चुंबकीय रेषा निर्माण होतात मॅग्नेटायझिंग करंट, आणि त्याचप्रमाणे जी पॉवर या ठिकाणी जी ट्रान्सफर होणार आहे ती सेकंडरीला लोड जोडलेलं नसल्यामुळं ती कोअरमध्ये खर्च होते आणि त्यामुळं काय होतं की कोअर लॉसेस निर्माण होतात. वर्किंग करंट त्याला म्हटलंय, कोअर लॉसेस निर्माण होतात. ह्या अशा दोन क्रिया ट्रान्सफॉर्मरला लोड न जोडल्यामुळं आणि त्याला आपण सप्लाय दिला असता अशा दोन क्रिया घडतात. आणि म्हणून नो लोड याच्या सहाय्याने आपल्याला कोअर लॉसेस माहिती करण्यासाठी नो लोड टेस्ट आहे. काय आहे, नो लोड टेस्ट. याच्यासाठी काय करावं लागतं, कोअर लॉसेस माहिती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की या ठिकाणी आपल्याला एक वॅट मीटर जोडावं लागतं. वॅट मीटर जोडावं लागतं. याला सप्लाय इथं बद्दल आहे AC सप्लाय, ही करंट कॉईल, ही प्रेशर कॉईल. याला वॅट मीटर आपण म्हणतो. वॅट मीटर हा वॅट मीटर प्रायमरी साईडला आपण जोडतो ज्यावेळेस आपण नो लोड या ठिकाणी सप्लाय सेकंडरीला दिलं नाही. आणि हा वॅट मीटर आपला रिडिंग जे दाखवतो ते कोअर लॉसेस दाखवतो. कोअर लॉसेस बरोबर वॅट मीटर रिडिंग. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये जे लॉसेस होतात, आयर्न लॉस आपण याला म्हणतो. कोअर लॉसेसमध्ये दोन प्रकारचे लॉस आहेत. आयर्न लॉस कोअरमध्ये, कोअर हे कशाचे की लोखंडी भाग आहे म्हणून आयर्न लॉस त्याला म्हणतात. आयर्न लॉसमध्ये दोन प्रकारचे लॉसेस होतात, त्याला म्हणतात हिस्टेरिसिस लॉस. हिस्टेरिसिस लॉस आणि दुसरा आहे एडी करंट लॉस. असे दोन प्रकारचे लॉसेस होतात. कोअरमध्ये होणारे लॉसेस त्याला आयर्न लॉस आपण म्हणतो, लोखंडी भागामध्ये होणारे. आणि त्याच्यामध्ये हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस म्हणतात. एडी करंट लॉस मध्ये आपल्याला माहिती आहे कोअर हा लोखंडी भागाचा बनवलेला असतो. जर आपण सॉलिड भाग बनवला कोअरचा आणि त्याच्यावरती वाइंडिंग गुंडाळलेली ही वाइंडिंग आणि त्याच्यामधून जर करंट आपण पाठवला प्रायमरीला सप्लाय दिला तर काय होतं की त्याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि त्या चुंबकीय रेषा त्या कोअरकडून कट होतात, मेटल भागाकडून कट होतात आणि त्यामुळं
त्या मेटल भागामध्ये म्हणजे कोरच्या भागामध्ये, धातूच्या भागामध्ये एक करंट निर्माण होतो, त्याला आपण एडी करंट म्हणतो. आणि त्या एडी करंटमुळे काय होतं की कोर आपला गरम होतो. कोर हा गरम होतो, त्याला आपण म्हणतो एडी करंट. आणि तो एक दोष आहे त्या ठिकाणी. सप्लायला दिलेली पॉवर, जी ट्रान्सफॉर्मरला दिलेली पॉवर आहे ती वाया जाते, खर्च होते. आणि त्याचप्रमाणे काय होतं, हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय की जसं आपण या ठिकाणी पाहिलं होतं, हिस्टेरिसिस लॉस म्हणजे जसं आता करंट आपण एसी सप्लाय पाठवलाय वाइंडिंग मध्ये, तर तो पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह हाफ सायकलला जी करंटची दिशा अशी आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकलला त्याच्या विरुद्ध होते. तर या पॉझिटिव्ह हाफ सायकलला जो करंटची दिशा होते त्याच्यामुळे ज्या चुंबकीय रेषा निर्माण होतात, तर त्या ठिकाणी वाइंडिंग मध्ये जो पोल निर्माण होतो, समजा इथं जर समजा एन पोल तयार झाला तर निगेटिव्हला एस पोल तयार होईल. मग काय होतं की एस एन एन एस एन एस अशी क्रिया होत राहते. मग याच्यामध्ये काय होतं, कोअरच्या अंगी रिटेंटिव्हिटीचा एक गुण असतो कोअरमध्ये. म्हणजे काय की त्याचा गुणधर्म रिटेंटिव्ह आहे, म्हणजे ते जे पोल निर्माण झालेले त्याला धरून ठेवण्याची जो गुणधर्म आहे त्याला रिटेंटिव्हिटी म्हणतात. आणि त्यामुळे काय होतं की म्हणजे चुंबकत्व ते नष्ट होत नाही त्याचं. एन पोल जर पॉझिटिव्हला तयार झाले तर ते एसकडे जाताना नष्ट व्हायला पाहिजेत, पण ते होत नाहीत. आणि त्याच्यामुळं काय होतं की काही पॉवर खर्च होते ट्रान्सफॉर्मरमध्ये. आणि जी पॉवर खर्च होते त्याच्यामुळे जो लॉस होतो त्याला हिस्टेरिसिस लॉस म्हणतात. तर हा हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस झाल्यामुळं काय होतं की आउटपुटला आपल्याला जे पॉवर मिळायला पाहिजे, जसं ट्रान्सफॉर्मरचं आपण व्याख्या बघितली होती. काय बघितली होती की ट्रान्सफॉर्मर काय करते की प्रायमरीला जी पॉवर दिलेली आणि फ्रिक्वेन्सी दिलेली ती तशीच तशी सेकंडरीला ट्रान्सफर करतं. जेवढी पॉवर प्रायमरी दिली तेवढीच सेकंडरीला मिळायला पाहिजे, पण प्रत्यक्ष सेकंडरीला तेवढी पॉवर मिळत नाही. का मिळत नाही? कारण ते लॉसेस या ठिकाणी होतात. आणि नो लोड लॉसेस का कोणते असतात, तर कोअर लॉसेस, हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉसेस होतात, असं होतं. त्याचप्रमाणे अजून ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते लॉसेस होतात, जी वाइंडिंग आहे तांब्याची बनवलेली वाइंडिंग आहे, ते तांब म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण कॉपर म्हणतो. मग त्या तांब्याच्या भागामध्ये, तांब्याच्या वाइंडिंगमध्ये, कॉपरच्या वाइंडिंगमध्ये जे लॉसेस होतात त्याला कॉपर लॉसेस म्हणतात. असे दोन प्रकारचे लॉसेस ट्रान्सफॉर्मर होतात, एक आयर्न लॉस आणि कॉपर लॉस. आणि म्हणून आपल्याला आउटपुटला जी पॉवर आहे प्रायमरीला जेवढी दिलेली तेवढीच मिळायला पाहिजे, पण तेवढी मिळत नाही. आणि त्याचे म्हणून कार्यक्षमता आपली कशी असते, 100% मिळत नाही आपल्याला कार्यक्षमता, त्याच्यापेक्षा कमी होते, लॉसेस होतात. कोणत्याही यंत्रामध्ये ही क्रिया होते. तसे ट्रान्सफॉर्मर जे स्थिर यंत्र याच्यामध्ये सुद्धा हे लॉसेस होतात. आणि त्यामुळं आउटपुटला आपल्याला जी इनपुट सारखी पॉवर आहे तेवढी मिळत नाही, हे लॉसेस होतात. मग कॉपर लॉसेस माहिती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, दुसरी टेस्ट आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. आणि म्हणजेच काय आहे की सेकंडरीला आपल्याला लोड द्यावा लागतो. म्हणून सेकंडरी ऑन लोड म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑन लोड, तर त्याची काय स्थिती असणार आहे त्याची माहिती आता आपण पाहूया. ट्रान्सफॉर्मर ऑन लोड याबद्दल आपण माहिती पाहतोय की ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला आपण लोड जोडलेला आहे आणि प्रायमरीला आपण काय केलं, एसी सप्लाय दिला. तर यावेळेस काय होतं की प्रायमरी वाइंडिंगमधून सप्लाय वाहतो, I1 करंट वाहतो. आणि प्रायमरी वाइंडिंगमधून करंट व्हायला असता काय होतं, याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि याच्यामध्ये EMF निर्माण होतो E1. याची माहिती आपण पाहिलेली आहे नो लोडमध्ये. त्याचप्रमाणे सेकंडरी वाइंडिंगमधून पण करंट वाहतो, I2 करंट, लोड करंट वाहतो. कारण लोड जोडल्यामुळे सेकंडरीचं सर्किट पूर्ण होत आहे. मग यामध्ये आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस ग्राफच्या सहाय्याने आपण जर समजून घेतलं तर हे फ्लक्स आहे, ते फ्लक्स इकडे V1 आहे, सप्लाय व्होल्टेज V1, हा I0 नो लोड करंट आहे, नो लोड करंट आहे. इकडे सप्लाय व्होल्टेज V1 ला विरोध करते आपलं E1, त्याचप्रमाणे इकडे E2 निर्माण होतं. ज्यावेळेस लोड नसतो त्यावेळेस काय होतं, ट्रान्सफॉर्मरमधून नो लोड करंट वाहतो.
कारण सेकंडरी ओपन असते, त्यामुळे नो लोड करंट वाहतो ट्रान्सफॉर्मरमधून. परंतु ज्यावेळेस आपण लोड जोडतो त्यावेळेस काय होतं की लोड करंट हा सेकंडरीमधून वाहिल्यामुळं हा जो ही पॉवर आहे, हे जे व्होल्टेज करंट आहे, हे प्रायमरीकडूनच इकडे ट्रान्सफर झालेलं आहे. आणि त्यामुळं काय होतं, प्रायमरीचा करंटही वाढतो. प्रायमरी काय करते, सप्लायकडून जास्त करंट घेते. सप्लायकडून जास्त करंट घेतल्यामुळं काय होतं की E2 जे निर्माण झालेले आहे ते E1ला अपोज करत आहे. आणि त्यामुळं काय होतं की E1मध्ये E1 आपला EMF कमी होत आहे. आणि हे कमी झाल्यामुळं V1 पण कमी होतं, सप्लाय व्होल्टेज. V1 हे सप्लाय व्होल्टेज कमी होतं, चुंबकीय रेषा कमी होतात. परंतु या ठिकाणी काय होतं की V1 बरोबर E1 ही स्थिती ट्रान्सफॉर्मरकडून कायम राखण्यासाठी ट्रान्सफॉर्मर काय करतं की जास्तीचा करंट सप्लायकडून खेचते. त्याला आपण काउंटर बॅलन्सिंग करंट म्हणतो. काय म्हणतो, काउंटर बॅलन्सिंग करंट, I1 डॅश त्याला म्हणतात. हा करंट सप्लायचा इन फेज असतो, काउंटर बॅलन्सिंग करंट. आणि यामुळं काय होतं की जास्तीचा करंट खेचल्यामुळं चुंबकीय रेषा ह्या वाढतात आणि Φ1 बरोबर Φ2 ही स्थिती निर्माण होते. आणि मूळ जे फाय चुंबकीय रेषा आहेत त्या आपल्या बॅलन्स होतात. कारण काय, सप्लायकडून जास्त करंट खेचला हा काउंटर बॅलन्सिंग करंट याला म्हणतात. I1ला काय म्हणतात, I1 बरोबर काउंटर बॅलन्सिंग करंट. हा काउंटर बॅलन्सिंग करंट या ठिकाणी त्याला म्हणतात की त्याच्यामुळे चुंबकीय रेषा ह्या बॅलन्स होतात. आणि मग याचा नो लोड करंट आणि काउंटर बॅलन्सिंग करंट याचं जे समांतरभूत चौकोन आहे या ठिकाणी, या समांतरभूत चौकोना सहाय्याने आपण प्रायमरीचा करंट काढतो. I1 प्रायमरी करंट. आणि मग I1 आणि V1 याच्यामध्ये जो कोन तयार होतो त्याला आपण म्हणतो थिटा. मग या ठिकाणी आपण पाहतो की पॉवर फॅक्टर बरोबर काय, कॉस थिटा, हे आपल्याला माहिती आहे, हे काढतो. अशा प्रकारे या ठिकाणी व्हेक्टर डायग्रामच्या सहाय्याने आपण हे समजून घेतलंय की I1 काय आहे, I1 डॅश म्हणजे काउंटर बॅलन्सिंग करंट कसा आहे. तर म्हणजे या ठिकाणी काय होतं की सेकंडरीला आपण लोड जोडला असता लोड करंट सेकंडरीमधून वाहतो. ते दोन प्रकारे या ठिकाणी क्रिया होतात. लोड करंट वाढल्यामुळं प्रायमरीचा करंटही वाढतो आणि या ठिकाणी कॉपर लॉसेस होतात. तर अशा प्रकारे हे जे सर्किट आहे हे आहे ट्रान्सफॉर्मर ऑन लोड. आणि ऑन लोड दिला असता काय होतं या ठिकाणी हे आपण पाहिले. मग या ठिकाणी जे कॉपर लॉसेस माहिती करण्यासाठी आपल्याला शॉर्ट सर्किट टेस्ट घ्यावी लागते. त्याची माहिती आपण बघा. ट्रान्सफॉर्मरची शॉर्ट सर्किट टेस्टच्या सहाय्याने आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे कॉपर लॉसेस माहिती करतो. त्यासाठी काय करावं लागतं की इथे बघा वॅट मीटर आपण प्रायमरीला जोडलेलं आहे या ठिकाणी. तर ही जी आहे ही HT लाईन आहे, HT टर्मिनल आहे हाय व्होल्टेज, आणि हे LT आहे. तर LT आपण शॉर्ट करतो. इथं शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये काय करतो, LT शॉर्ट करतो. हे एका जाड तारेने कंडक्टरने आपण काय करतो, सेकंडरी वाइंडिंग शॉर्ट करतो. आणि हे वाइंडिंग शॉर्ट करतो. प्रायमरीला आपण काय करतो, इथं HT साईडला इथं वॅट मीटर जोडलेलं आहे आणि HT साईडला आपण कमी व्होल्टेज देतो. जर फुल सप्लाय व्होल्टेजच्या 5% व्होल्टेज या ठिकाणी देतो. आणि LT साईड आपण काय करतो की शॉर्ट करतो. LT साईड शॉर्ट केल्यामुळे काय होतं की यामधून फुल लोड करंट वाहतो. याच्यामधून फुल लोड करंट वाहतो. त्यामुळे काय होतं की हा जास्ती झालेल्या करंटसाठी पॉवर आपण प्रायमरीकडूनच ट्रान्सफॉर्मर खेचत असतो आणि त्याच्यामुळे प्रायमरीचा करंटही वाढतो. आणि प्रायमरीचा करंट जो इथे फुल लोड करंट आहे त्याच्या प्रमाणामध्ये इथं प्रायमरीमधून करंट वाढतो. आणि त्या ठिकाणी मग आपल्याला काय होतं की वॅट मीटर जे रिडिंग दाखवते हे कॉपर लॉसेस दाखवतो. वॅट मीटर रिडिंग हे कॉपर लॉसेस दाखवते. आणि HT साईडला आपण काय केलेलं आहे की कमी व्होल्टेज दिल्यामुळं या ठिकाणी कोअर लॉसेस निग्लिजिबल असतात आणि सगळी पॉवर मग आपली या ठिकाणी कॉपरची वाइंडिंग केलेली असते त्याच्यामध्ये खर्च होते आणि त्याला आपण म्हणतो की कॉपर लॉसेस. आणि म्हणून कॉपर लॉसेस बरोबर काय होईल या ठिकाणी, मग कॉपर लॉसेस बरोबर वॅट मीटर रिडिंग
असं असतं. म्हणजे अशा प्रकारे या शॉर्ट सर्किट टेस्टच्या सहाय्याने आपण काय करतो, कॉपर लॉसेस माहिती करतो. आणि ओपन सर्किट टेस्ट सहाय्याने आपण कोअर लॉसेस किंवा आयर्न लॉसेस माहिती करतो. हे याच्या अगोदर आपण माहिती पाहिलेली आहे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन. परंतु ते इक्वेशन पाहण्यापूर्वी या ठिकाणी काय होतं की ही जी ∅1 बरोबर ∅2 ही जी स्थिती आहे, तर हे कसं असतं, ∅1 बरोबर काय आहे, चुंबकीय क्षेत्र, प्रायमरीचं चुंबकीय क्षेत्र बरोबर काय आहे, प्रायमरीचे वेढे गुणिले प्रायमरीचा करंट बरोबर सेकंडरीचे चुंबकीय क्षेत्र बरोबर काय आहे की सेकंडरीचे वेढे गुणिले सेकंडरीचा करंट असं असतं. हे N1 बरोबर काय आहे, प्रायमरी वेढे, टर्न्स त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये टर्न. आणि N2 बरोबर काय आहे, सेकंडरी वेढे, सेकंडरी वेढे म्हणजे सेकंडरी टर्न्स असं आहे. आणि I1 म्हणजे प्रायमरी करंट, I2 म्हणजे सेकंडरी करंट, हे आपल्याला माहितीच आहे. मग या ठिकाणी काय होतं, इक्वेशन कसं होईल, N1 हे N2 इकडे आणलं आपण, N1 आपण N2 बरोबर काय होईल, हे राहिलं I2 आणि हे I1 इकडे नेलं, I2 आपण I1, हे असं इक्वेशन तयार होते. याचा उपयोग आपल्याला आता यानंतर आपण जे ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन जे आपण पाहणार आहोत, तर त्यासाठी याचा उपयोग आपल्याला होतो. आता आपण पाहूया ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन. ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन आपण आता माहिती घेऊया. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की प्रायमरीला आपण सप्लाय दिला किंवा ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिल्यानंतर AC सप्लाय दिल्यानंतर AC सप्लाय हा बदलणार असतो. मग त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे की जसं आता हे साईन वेव्हची माहिती आपण पाहिलेली की या ठिकाणी करंट काय आहे की इथं 0 आहे, त्यानंतर करंट वाढत जातो, इथं 90 अंशाला मॅक्झिमम होतो करंट. आणि 90 अंशाला करंट मॅक्झिमम होतो, त्याच प्रमाणामध्ये जे फ्लक्स आहे आपले मॅग्नेटिक फ्लक्स चुंबकीय क्षेत्र हे सुद्धा मॅक्झिमम होतं. हे 90 अंशाला ∅m म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे करंट कमी कमी होत जाणार, तर 180 अंशाला काय होतं की इथं करंट कमी झाला, परंतु चुंबकीय क्षेत्र जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे हे कमी होत नाही, कारण ते कमी कमी होत जातं, करंट कमी कमी होत जातात, चुंबकीय रेषा ह्या आपल्या वाइंडिंगवरती आढळतात आणि त्यामुळे इथं हे मॅक्झिमम फ्लक्स निर्माण होतात ∅m. त्याचप्रमाणे निगेटिव्ह साईडला सुद्धा करंट आपला वाढत वाढत जातो आणि इथे 270 इथे 270 अंशाला काय होतं की इथे 90 अंश स्थिती होऊन या ठिकाणी मॅक्झिमम फ्लक्स निर्माण होतात, मॅक्झिमम फ्लक्स निर्माण होतात. करंट वाढला, 90 अंशाला जास्त झाला, मॅक्झिमम झाला, जास्तीत जास्त झाला, तर चुंबकीय क्षेत्र किंवा मॅग्नेटिक फ्लक्स हे मॅक्झिमम होतात, जास्तीत जास्त होतात. त्यानंतर हा करंट हा कमी कमी होत 360 अंश म्हणजे इथं शून्याची अवस्था होते, निर्माण होते. परंतु इथे काय होतं की करंट जर 0 झाला तर चुंबकीय रेषा या ठिकाणी 0 अवस्थेमध्ये येता येता ह्या कंडक्टरवर आदळतात आणि त्यामुळे या ठिकाणी हे मॅक्झिमम फ्लक्स निर्माण होतात ∅m. म्हणजे ह्या ज्या एका सायकलमध्ये अल्टरनेटिंग करंटच्या AC सप्लायच्या एका सायकलमध्ये किती वेळा, 4 वेळा मॅक्झिमम फ्लक्स निर्माण होतात. 1, 2, इथे 3 आणि 4, एका सायकलमध्ये 4 वेळा मॅक्झिमम फ्लक्स निर्माण होतात. आणि त्या प्रमाणामध्ये मग EMF निर्माण होतं. परंतु हे आपण एका सायकलचं बघितलं. पण AC सप्लायचे आपल्या भारतामध्ये 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असल्यामुळं 50 सायकल पर सेकंद, म्हणजे एका सेकंदमध्ये 50 वेळा करंट हा मॅक्झिमम होतो. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, 50 वेळा त्याचे सायकल पूर्ण होतात. आणि त्या प्रमाणामध्ये मग काय होतं की चुंबकीय क्षेत्र जे आहे ते निर्माण होतं, मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होतं आणि मग त्या प्रमाणामध्ये EMF निर्माण होतं. मग त्यावरून मग EMFचं इक्वेशन कसं असणार आहे ते बघूया आपण. बघा, मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की सरासरी EMF काढावं लागेल, सरासरी EMF. आणि म्हणून इथं कसं आहे, सरासरी EMF बरोबर 4 गुणिले मॅक्झिमम फ्लक्स, फ्लक्स गुणिले फ्रिक्वेन्सी, असं याचं समीकरण असणार आहे. मग इथं सरासरी EMF ला आपण E ॲव्हरेज म्हणूया, बरोबर 4 गुणिले ∅m मॅक्झिमम फ्लक्स गुणिले फ्रिक्वेन्सी, असं याचं सूत्र तयार होईल.
4 गुणिले फाय एम गुणिले फ्रिक्वेन्सी असं सूत्र तयार होईल ॲव्हरेज EMF. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की इथे प्रायमरीला काही वेळ आहेत. प्रायमरी टर्न आपण N1 आणि N2, सेकंडरी टर्न याचा विचार केला असता ते कसं तयार होईल की E ॲव्हरेज बरोबर 4 गुणिले फाय एम गुणिले F गुणिले N1 हे प्रायमरीचे EMF आपण म्हणू याला प्रायमरी सरासरी EMF. तसं सेकंडरीचं तसंच तयार होईल. सेकंडरी E ॲव्हरेज सरासरी EMF बरोबर 4 गुणिले मॅक्झिमम फ्लक्स गुणिले फ्रिक्वेन्सी गुणिले सेकंडरीचे वेळे N2 व्होल्ट पर टर्न आपण याला असं म्हणता येईल. असं तयार होईल. परंतु या ठिकाणी काय आहे की आपण जे प्रत्यक्ष आपल्या जे उपकरणावरती आपण व्होल्टेज लोड करंट हे जे घेत असतो तर त्या ठिकाणी त्या क्वांटिटी ज्या आहेत आपल्या ज्या इलेक्ट्रिकल ज्या क्वांटिटी आहेत तर त्यांचे आपण काय करतो की RMS ची व्हॅल्यू घेत असतो. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू RMS किंमत असते त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी RMS किंमत आपल्याला काढायला लागेल. म्हणून काय आहे की ERMS आपण म्हणू त्याला ERMS म्हणजे RMS EMF बरोबर काय होईल की फॉर्म फॅक्टरने त्याला गुणावं लागतं सरासरी EMF ला. फॉर्म फॅक्टर गुणले सरासरी EMF असं त्याचं सूत्र आहे. बरोबर काय येईल फॉर्म फॅक्टरचं आहे 1.11 गुणले सरासरी EMF म्हणजे काय आहे 4 गुणले फाय एम गुणले फ्रिक्वेन्सी गुणले आता हे जर प्रायमरी असेल 1 आपण त्याला म्हणू तर काय होईल ते N1. पुढे सोडवलं असतं काय येईल तर 4 गुणले 1.11 बरोबर 4.444 गुणले फाय एम गुणले F गुणले N1 असं प्रायमरीचं होईल हे EMF. याला E1 आपण म्हणूया. E2 कसं होईल तयार आहे याच्याप्रमाणेच येईल 4.44 गुणले फाय एम गुणले F गुणले N2 असं तयार होईल. आणि आपण याचं जर गुणोत्तर तयार केलं म्हणजे ह्याला म्हणतात EMF इक्वेशन. याला काय म्हणतात हे EMF इक्वेशन आहे. प्रायमरीचं आहे हे सेकंडरीचं आहे. आणि याचं जे गुणोत्तर आहे प्रायमरी जे इथं आपण बघितलं होतं हे N1 अपॉन N2 बरोबर I2 अपॉन I1 हे जे याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणतात. आता हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण जर बघायचं असलं तर ते कसं होईल मग हे की याला हे आपण भागिले करायचं इथे असं करायचं E1 अपॉन E2 बरोबर काय होईल हे 4.44 जाईल फाय एम जाईल फ्रिक्वेन्सी जाईल खाली राहील N1 आणि N2. इक्वेशन कसं तयार होईल E1 अपॉन E2 बरोबर N1 अपॉन N2. आणि मग अजून पुढे आपण जर सोडवलं तर ते कसं होईल ते इकडे बघूया. बघा इकडे लिहितोय मी ते E1 अपॉन E2 बरोबर N1 अपॉन N2 आणि खाली आपण याच्या पुढे लिहिलं होतं की I2 अपॉन I1 असं आहे. आणि E1 आणि E2 हेच काय आहे V1 आणि V2 च्या समप्रमाणामध्ये आहे. म्हणून कसं तयार होईल हे V1 अपॉन V2 बरोबर N1 अपॉन N2 बरोबर I2 अपॉन I1 याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हणतात याला. मग हे आपण जर लिहिलं तर कसं येईल ते प्रायमरी व्होल्टेज अपॉन सेकंडरी व्होल्टेज बरोबर प्रायमरी वेळे टर्न आपण याला म्हणतो. सेकंडरी वेळे म्हणजे वाइंडिंगचे वेळे बरोबर सेकंडरी करंट अपॉन प्रायमरी करंट. तर असं हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो असणार आहे. हे तयार होईल असं ट्रान्सफॉर्मेशन रेशो हे अशा प्रकारचा हा रेशो असणार आहे. प्रायमरी व्होल्टेज आपण सेकंडरी व्होल्टेज बरोबर प्रायमरी वेळे आपण सेकंडरी वेळे बरोबर सेकंडरी करंट आपण प्रायमरी करंट
यावरून आपण कोणत्याही 3 व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 4थी व्हॅल्यू आपण सहज काढू शकतो समीकरणावरून. तर अशा प्रकारे हे आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आणि आपण पाहिले की ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन कसं असणार आहे की 4 वेळा फ्लक्स आपला हा एका सायकलमध्ये मॅक्झिमम होतो आणि असं 50 सायकलमध्ये म्हणलं फ्रिक्वेन्सीने त्याला गुणावं लागतं आणि ते वेळे किती टर्न असतील त्याला मग त्या टर्ननी सुद्धा त्याला गुणावं लागतं. अशा प्रकारे आपल्याला हे EMF इक्वेशन माहिती करता येतं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आजच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की ट्रान्सफॉर्मरला लोड आपण दिलं नाही आहे, नो लोड असेल ट्रान्सफॉर्मर, तर त्यावेळेस काय होतं की ट्रान्सफॉर्मरमध्ये कोअर लॉसेस निर्माण होतात आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. हे आपण व्याख्येवरून माहिती दिली आपल्याला. आणि ट्रान्सफॉर्मरवरती लोड दिल्यानंतर काय होतं की लोड करंट सेकंडरीमधून वाहतो आणि कॉपर लॉसेस होतात. तर हे सर्व लॉसेस शोधून काढण्यासाठी आपल्याला ओपन सर्किट टेस्ट याची माहिती आपण पाहिली आणि शॉर्ट सर्किट टेस्टची माहिती पाहिली आपण की कसं आहे. शॉर्ट सेकंडरी आपण हे LT साईड लो व्होल्टेज साईडला आपण शॉर्ट करतो आणि हाय व्होल्टेज साईडला आपल्याला 5% सप्लाय व्होल्टेजपेक्षा 5% एवढं कमी व्होल्टेज देतो शॉर्ट सर्किट टेस्ट. आणि त्या सहाय्याने शॉर्ट सर्किट टेस्टच्या सहाय्याने आपण कॉपर लॉसेस माहिती करतो. याची आपण माहिती पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे आयडियल ट्रान्सफॉर्मर याची माहिती पाहिली की आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे असं ट्रान्सफॉर्मरची कल्पना केलेली आहे व्याख्येवरून की प्रायमरीची पॉवर हे तशी सेकंडरीला ते ट्रान्सफर करतो फ्रिक्वेन्सीमध्ये बदल न करता, फक्त व्होल्टेज आणि करंट हे कमी जास्त करते. परंतु आपण आता मागाशी पाहिलं की प्रत्यक्षात असं शक्य नसतं की ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न लॉसेस होतात आणि कॉपर लॉसेस होतात आणि ते लॉसेस होत असल्यामुळं प्रायमरीला जेवढी पॉवर दिली तेवढी सेकंडरीला मिळत नाही. तर सेकंडरीला ते लॉसेस कमी करून आपल्याला पॉवर मिळते आणि त्यावरून मग काय होतं की आपल्याला त्याची कार्यक्षमता कमी मिळते आपल्याला. तर यानंतरचं आपला लेसन असणार आहे की ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर असा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलवर प्रथमच आपण आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.